इराणनं आखाती देशाला टार्गेट करणं आणि तरी सुद्धा आखाती देशांनी इराण विरुद्ध हल्ला न करणं यामागं भौगोलिक, सामरिक आणि आर्थिक कारण आहेत. भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर इराणकडे स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे जी या आखाती देशांकडे नाही. म्हणजेच इराणच्या सीमांचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर एक प्रकारे इराणला तीनही बाजूनं डोंगराळ प्रदेश असल्यामुळे, मोठे मोठे डोंगर त्या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारे भौगोलिक दृष्ट्या त्याला संरक्षण त्या ठिकाणी मिळतं. याच्याशिवाय इराणमध्ये त्याची महत्वाची शस्त्रास्त्र त्याचबरोबर न्यूक्लिअर मटेरियल हे या डोंगराच्या खाली जमिनीमध्ये लपवून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून एक प्रकारे भौगोलिक दृष्ट्या इराणला संरक्षण मिळतं. याच्या विपरीत आखाती देशांचा विचार केला तर आखाती देशांचे महत्वाचे पोर्ट्स म्हणजेच बंदरं, महत्वाची शहरं, त्यांचे डिसलायनेशन प्लांट आणि सर्वात महत्वाच्या ऑइल रिफायनरीज या किनारी प्रदेशामध्ये आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या कंपॅरेटिव्हली कमी भौगोलिक प्रदेश असणाऱ्या देशांमध्ये, अशा सपाट भागांमध्ये आणि किनारी प्रदेशांमध्ये असणाऱ्या सेन्सिटिव्ह लोकेशनवर हल्ला करणं हे कंपॅरेटिव्हली इराणला इझी जातं. म्हणून मागच्या 3 आठवड्यांमध्ये जबरदस्तपणे आखाती देशांमधल्या अशा सेन्सिटिव्ह लोकेशनवर, सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर, त्याचबरोबर तेल रिफायनरीजवर हल्ला करण्याचा प्रयत्न इराणनं त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक कारण. मुळातच हे अरब राष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम आणि त्याचबरोबर तेलाच्या व्यापाराशी संबंधित आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चालवतात आणि ज्या प्रकारे म्हटलं जातं की ज्यांची घरं काचेची असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाही, त्याचप्रमाणे अशा प्रकारे अत्यंत नाजूक अर्थव्यवस्था असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारची क्रेडिबिलिटी या आखाती देशांनी त्या ठिकाणी बनवलेली आहे त्या क्रेडिबिलिटीला छेद जाऊ नये, एक प्रकारे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामधून दूर जाऊ नये म्हणून सुद्धा हे प्रत्यक्षरित्या युद्धामध्ये उतरण्यापासून स्वतःचा बचाव करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. मुळातच अशा प्रकारची आर्थिक कारणं लक्षात घेता, भौगोलिक कारणं लक्षात घेता आणि सामरिक दृष्ट्या यांच्याकडे फार मोठं आर्म्ड फोर्सेस किंवा फार मोठी शस्त्रास्त्र त्या ठिकाणी नाही, पूर्णतः ते अमेरिकेवर आपल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी अवलंबून आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केल्यामुळेच मागच्या 3 आठवड्यांपासून इराण बरोबर असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून, ड्रोन्स त्याचबरोबर मिसाईल हल्ल्यांच्या माध्यमातून या आखाती देशांना त्यातल्या त्यात त्यांच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरला अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या माध्यमातून या आखाती देशांना त्याला संदेश द्यायचा आहे की तुमचं अमेरिकेवर सिक्युरिटीसाठी डिपेंडन्स, त्याचबरोबर अमेरिकेमधून मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे येणारा फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा कुठेतरी तुमच्या एकूणच अस्तित्वावरच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करणार आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्या विरुद्ध अशा प्रकारचे हल्ले करतोय.